जवळपास 9 TMC पाणी हे मुठा नदीमध्ये सोडण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात खरं तर आपण पाहिलं की गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस हा धरण क्षेत्रामध्ये बरसतोय आणि त्यामुळे धरण काठोकाठ भरलेले आहेत। पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे हे खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही चारही धरणं आता जवळपास 100% भरायला आलेली आहेत। टेमघर धरण हे फक्त 98% आहे, तर इतर 3 धरणं ही पूर्णपणे 100% भरलेली आहेत आणि त्यामुळे खडकवासला धरणातून हा सध्या पाण्याचा विसर्ग हा सुरू झालेला आहे। त्यामुळे मुठा नदीचं पात्र सुद्धा ओव्हरफ्लो झालेला आहे। बाबा भिडे पूल जो डेक्कनमधला आहे तो सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे। शिवणे येथे पूल सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे आणि जरी पावसाने विश्रांती घेतलेली असली तरी धरण क्षेत्रामधला जो येवा आहे त्यामुळे पाण्याचा प्रवाह हा खडकवासला धरणातून सुरूच असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या चारही धरणांची क्षमता जवळपास 30 TMC इतकी आहे आणि आता सद्यस्थितीमध्ये 29 TMC पाणीसाठा या चारही धरणांमध्ये आहे। त्यामुळे आजही आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा सध्या सुरू झालेला आहे आणि सकाळी जवळपास 19,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होता, मात्र आता तो काहीसा कमी करण्यात आलेला आहे आणि 11,000 क्युसेक्स वेगाने पाणी सध्या मुठा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात आलेलं आहे। पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली आहे, मात्र आज दुपारनंतर पुन्हा एकदा पावसाचा अंदाज आहे तो धरण क्षेत्रामध्ये हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगानं आपण पाहिलं की टप्प्याटप्प्याने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग हा सध्या सुरू असलेला पाहायला मिळतो आणि आत्तापर्यंत जवळपास 9 TMC पाणी आहे ते या खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये सोडण्यात आलेलं आहे। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, खडकवासला, पुणे।